ताई काय सांगाल, वारंवार इथे जे मोर्चाला येत आहेत त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत? आम्ही वारंवार मोर्चे नाही काढले, पण मराठी विरोध झाला म्हणून सगळे मराठी लोक एक वाटलोय. आम्ही सगळे मराठी भाषिक सगळे एकत्र आले. आम्ही कुठल्या पक्षाचे म्हणून एकत्र नाही आलो, पण एक मराठी माणूस म्हणून एकत्र आलो. असं काय सांगणार, मराठी पोलीस देखील आम्हाला मारायला तयार झाले तिकडे. त्या मराठी पोलिसांना सांगा आता वरतीचा विचार कमी करा, मराठी भाषेचा विचार करा. आणि आम्हाला हाकला होता ना त्या मोदी आणि शिंद्याने हाकला होता तिकडून पहिलं. कोणाच्या बापाची नाही, कोणाच्या बापाची महाराष्ट्रात मराठीचा सन्मान झालाच पाहिजे. इतर भाषिक जे मोर्चे करतात नक्कीच आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा इथं अशी सगळा बंदोबस्त केला त्यांचा. काय ना मराठी माणसाला घाबरले. प्रत्येकाने मराठी सगळा बंदोबस्त त्यांनी ठेवलेला आहे. पण मराठी माणूस कधी हटणार नाही मागे आणि एकजुटीने एकत्र येणार. चला चला येऊया. हुकुमशाही आहे यांची. व्यापाऱ्यांचा जो मोठा निघाला होता त्यांना का नाही बंदी घातली, व्यापाऱ्याला का नाही बंदी घातली? जी बाई बोलत होती 4 दिवस दुकानं बंद ठेवली तर काय होणार, मग का त्यांनी दुकानं चालू केली? आमच्याशिवाय ती लोक पोट भरूच शकत नाही. त्यांची चुकीची समज आहे की मराठ्यांशिवाय ते लोक राहूच शकत नाही. दाखवा त्यांनी 8 दिवस दुकानं बंद करून. आम्ही पण मानू मराठ्यांची काय ताकद आहे ती. रात्रीपासूनच तुमचे जे मराठीचे नेते जे आहेत नरेंद्र मेहता म्हणतायत की तुमचा हेतू चुकीचा होता. काही योग्य नाही, हेतू चुकीचा काही नाही आहे. मग काय ह्यांच्या खाली काय दडपून राहायचं का? दडपून राहायचं. भाजपचे नेते तुम्हाला भाजपचे नेते उत्तर भारतीय यांच्या पाठीशी आहेत, मराठ्यांच्या पाठीशी नाही आहेत. जे बोलतात मराठी बाळासाहेब ठाकरेचे नेते ते सुद्धा काही नाही आहेत. ते पण फक्त उत्तर भारतीयांच्या मागेच आहे. मराठी माणसाचा विजय असो. मराठी माणसावर एवढा अन्याय होतोय ना की कधी बी सहन करणार नाही मी. मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे आणि मराठी माणसं महाराष्ट्र राहणार. जय महाराष्ट्र आणि मी मराठी. नवनिर्माण सेना ही उभी आहे आणि उभी राहणार. मराठी माणसाच्या सदैव पाठीशी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम उभी आहे. आणि आता वेळ आली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने जागवण्याची. हेच परप्रांतीय परभाषिक आता आपल्या जीवावर उठले. त्यांना मोर्चा काढायला परवानगी नसल्याने मोर्चे काढतात आणि आपण हुकुमशाही, आपण लोकशाहीच्या मार्गाने परवानगी करतो आणि आपले मोर्चे नाकारले. तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले. घाबरले, मराठी माणसाला घाबरले म्हणून त्यांनी ताब्यामध्ये घेतले. त्यांच्या ताकद नाही आहे, मराठी माणसाच्या पुढे जाण्याची ताकद नाही म्हणून मराठी माणसाला ताब्यात घेतलंय. नरेंद्र मेहता मुर्दाबाद. कोण आहे नरेंद्र मेहता? कोण आहे तो मुर्दाबाद? घाबरले, बंदोबस्त लावलेला आहे, बाकी काही नाही. मराठी आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बाबत तसं नाहीये. ज्या ठिकाणी घटना घडली हे जोधपूर स्वीट्स, आज त्याच ठिकाणी आम्ही मोर्चा काढला. इथे प्रत्येक परभाषिकाला, परप्रांतीयाला माहिती पडलं पाहिजे की मुंबई महाराष्ट्राची आहे. त्या महाराष्ट्रासाठी हुतात्म्यांनी बलिदान दिलंय. त्या बलिदानाची आठवण आम्ही परभाषिक परप्रांतीयांचं महाराष्ट्रात स्वागत करतो. त्यांनी खुशाल यावं, खुशाल पोट भरावं, पण मराठीचा अपमान सचिन अरे आम्हाला विरोध नाहीये की तुम्हाला मराठी आलंच पाहिजे. आमचं तेवढीच ताकद आहे की तुम्ही आमच्या मराठीचा अपमान नका करू. मराठीला कुठेही अस्मिता तुम्ही लावू नका. तुम्ही अभद्र शब्द आमच्या मराठीला वापरू नका. नाहीये नका बोलू. नाही समजत प्रश्न नाही, पण मराठीचा जर अपमान केला
तर मराठी माणूस जागा झाल्याशिवाय राहणार नाही आणि भांडल्याशिवाय राहणार नाही. जय महाराष्ट्र, जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराज. तेच सांगतोय की फक्त मराठी माणसांना विरोध करायचा, मराठी माणसांना मोर्चा काढायला द्यायचा नाही, हाच फक्त टार्गेट आहे यांचं. नरेंद्र मेहता म्हणतो की तुमचा जो मोर्चा आहे त्याचा हेतू चुकीचा आहे. बाहेर बघितली, ते आमदार आहेत, त्यांना फक्त जर वाटत असेल मी फक्त एकाच समूहावर मी निवडून आले असेल मतदानावर तर ते साफ चुकीचं आहे. त्यांना दाखवून देतील मराठी लोक आता केवढं चुकीचं वागतात. त्याच्या आधी अविनाश जाधव नेत्यानं ताब्यात घेतलं गेलं. नाही, हा प्रकार तर चालूच राहणार ना. मोर्चा दाबायचा असेल किंवा काय मराठी आवाज दाबायचा असेल तर आमच्या नेत्यांना अरेस्ट करणारच. त्याप्रमाणे त्यांनी अरेस्ट केलेली आहे. परमिशन दिली असं कळलं म्हणून आम्ही आलो आहोत. लोकांना समजवायला आलो आहेत. आता पोलीस जर म्हणाल तुम्ही समजवू नका तर नाही समजणार. मनसेच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतलंय. तुम्हाला वाटत नाही तुम्हाला ताब्यात घेतली? मनसेच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेतलंय. लोक अनेक सामान्य लोक देखील इथे मोर्चा आले होते, त्यांना देखील प्रतिक्रिया दिली की ताब्यात घेत आहेत. नाही, ताब्यात घेणं कसं आहे, ज्याच्या हातात सत्ता आहे ना ते सत्ताधारी आपापला मास दाखवणार, त्याप्रमाणे मास दाखवत आहेत आणि त्या पद्धतीने ते करतायत. ते लोक अरेस्ट करणार आणि काय करू शकतात. जेवढा इकडे तुम्ही अरेस्ट करणार, जेवढ्या लोकांना पकडणार ना, महाराष्ट्रात लोक निघालेली आहेत, मराठी माणूस निघालेला आहे. मोर्चाचं ठिकाण जे ते ठिकाण बदलायला सांगितलं होतं. नाही, ठिकाण बदलायला नाही का, आमच्या ज्या नेत्याला माहिती आहे, जो नेता लीड करणार होता एक मराठी माणूस म्हणून, त्यालाच अरेस्ट करून ठेवले या लोकांनी, आमच्या अविनाश जाधवांना. त्यांना जर सोडलं असतं तर मला वाटतं एवढं काही झालं नसतं. फक्त हा मर्यादित राहिला असतं फक्त मीरा रोड करता. बरेच मोर्चेकरी इथे म्हणजे मराठी पब्लिक जमा होती सगळे राहणार आणि तुम्हाला भाई, बरेच कॅन्सल केला ना तर आता मोर्चा नक्कीच निघणार. भाई. बरेच मराठी पब्लिक इथे जमा होती. ते प्रसारमाध्यमांशी बोलले की त्यांना ताब्यात घेतले. नक्की मिळणार. तुम्ही जेवढा तुम्ही जोर जबरदस्ती करणार तेवढा मराठी पब्लिक एकत्र होणार आहे. राज ठाकरेंपर्यंत ही गोष्ट पोहोचली का? मराठी माणसाला तुम्ही दुखावताय ना, हे चांगलं करताय. मराठी माणूस एकत्र येणार याकरता. राजसाहेबांना ही गोष्ट, हे सत्ताधाऱ्यांचं मी खरोखर स्वागत करतो, अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे मराठी माणूस एकत्र आले. राजसाहेबांपर्यंत ही गोष्ट पोहोचली का आजच्या मोर्चात? केलेली आहेत मोर्चाची. आमचे संदीप देशपांडे पोहोचवत आहेत. काय बोलले राज ठाकरे? काय बोलले? चला जाऊ. ही पद्धत नाही. मराठी माणसाठी भांडतोय ना, मराठी भांडतो आम्ही, साहेब घरच्यांसाठी भांडतोय. ही दादागिरी करताय तुम्ही, मोर्चा करायला देत नाही तुम्ही. आता येताय सगळी लोक. आता तुम्ही जेवढी जोर जबरदस्ती करणार तेवढी लोक उद्रेक करणार आहेत. या पद्धतीने पहिला सांगतोय शांततेत चाललेलं, सगळे लोक. संतोष धुरी यांना पोलीस जे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत आणि ते पोलिसांनी संतोष धुरी यांच्यामध्ये आपल्याला झटापट पाहायला मिळते. ते पाहिलं असेल हे मनसेचे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक संतोष धुरी यांना ताब्यात घेतलं असेल. ही पद्धतच चुकीची आहे ना. हे असं जर या पद्धतीने जर आम्हाला हे करणार असतील, हे चुकीचं चाललेलं आहे. या पद्धतीने जे वागतात ना पोलीस, हे फक्त आणि फक्त प्रशासनाच्या ह्याच्यामुळे वागतात आणि त्यामुळे ठीक आहे, हरकत नाही. जे चाललंय याच्यामुळे मी खरोखर पोलिसांचे आभार मानतो की याच्यामुळे आमचा मराठी माणूस एकत्र येतोय. ज्या पद्धतीनं या मोर्चाला धडपलं जात आहे, येतो थांबा ना. जबरदस्ती करायची नाही, जबरदस्ती करायची नाही. अरे जागा यांना यायला जबरदस्ती करायची नाही, येणार ते. जबरदस्ती हात लावू नको. दाब रे, चल. काय दादा येतो का त्याला? येतो का त्याला? आवाज खाली निघून बघणार नाही पोलीस दिली. या पद्धतीने आयुष्यावर हेच करा, गुलामगिरी करा. नमस्कार. आता
आताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांनी असं सांगितलं की आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रूट बदलायला सांगत होतो. मला स्पष्टपणे सांगायचं आहे की मोर्चाची परवानगी पोलीस द्यायला तयार नव्हते आणि जो रूट बदलण्याचा विषय आहे तो ते आम्हाला सांगत होते. घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते मोर्चा काढा घोडबंदर रोडला. मला सांगा, मीरा रोड मधल्या घटनेचा घोडबंदरला कोणी मोर्चा काढता का? याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नव्हती. तुम्ही गुजरात्यांना परवानगी दिली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, आमच्यावर पण गुन्हे दाखल करायचे होते. आम्ही कोणी नाही म्हटलेलं तुम्हाला. पण अशा खोट्या समजुती पसरवू नका. आणि मला सर्व महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा फोन येतोय. मी आपल्या सरकारला पण ही कल्पना देऊ इच्छितो. अख्ख्या महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मीरा रोड भाईंदरकडे निघालेला आहे. आता आम्हाला बघायचंच आहे की तुमच्या जेलमध्ये संख्या जास्ती आहे का मराठी माणसांची संख्या जास्ती आहे. किती लोकांना तुम्ही जेलमध्ये पाठवणार आहात ना, तेही आम्हाला बघायचं आहे. आता हे आंदोलन जोपर्यंत मोर्चाची परवानगी तुम्ही देत नाही तोपर्यंत चालू राहणार. त्याचे परिणाम आता दिसतील. लोक सगळे महाराष्ट्रात जोरदार आधी मोर्चा निघेल. रोज अडवण येणार आहेत. आता हा मोर्चा जोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही एवढं नक्की. ज्या पद्धतीने या मोर्चाला परवानगी होती का? या मोर्चाला परवानगी होती का? आजचा मोर्चा त्या मोर्चाला परवानगी होती का? नाही, मोर्चाला परवानगी नव्हती ना. पण ज्या पद्धतीने रूट वेगळा होता असं तुम्ही म्हणताय. हा रूट मध्ये परवानगी होती, पण बाकी रूटला परवानगी होती का ना? की रूट वेगळा करण्यात नाही, कुठलाही दुसरा अर्ज दिला गेला नाही. तो अर्ज फेटाळलेला आहे आणि फेटाळण्याचं कारण हे होतं परवानगी नाकारण्याचं की या ठिकाणी संवेदनशीलता आहे. कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी पोलीस दलाला जे काही योग्य वाटतं, आवश्यक आहे ते वाटतं आणि कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्याच्या अनुषंगानं पोलीस दल कार्यरत आहे. साहेब, हा मोर्चा जो आहे, हा मोर्चा पक्षाचा होता काय आपल्यापर्यंत माहिती आली होती आणि कशा रीतीने कारवाई केली जाते? नाही, ज्यांनी अर्जदार आहेत ते अर्ज केल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं होतं की इथून परवानगी देण्यात येणार नाही. अर्ज कोणी केला होता? मला झोन 1 कडे ते अर्ज आहेत, डीसीपी झोन 1 कडे, ते पाहून सांगतो मला. लोकांचं म्हणणं आहे की या मोर्चाला कुठलंही राजकीय स्वरूप नव्हतं. ज्या पद्धतीने आधी मोर्चा निघाला त्या मोर्चाला परवानगी नव्हती, मग या मोर्चाला परवानगी का नाकारली गेली आणि पोलीस का ताब्यात घेत आहेत? सर्वसामान्य इकडे आले होते मोर्चावर. नाही, अगोदरच्या मोर्चाला सुद्धा परवानगी दिली नव्हती आणि याही मोर्चाला परवानगी दिलेली नाही. दोन्ही मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती. पूर्वीच्या मोर्चाबद्दल सुद्धा पोलीस दलानं गुन्हा दाखल करून कारवाई पण केली. साहेब, तो मोर्चा जो निघालेला आहे तो मोर्चा सरळ निघाला होता, गल्लगलीतून गेला होता. हा मोर्चा इथंच ठेचला गेला. नाही, आम्ही सुरुवातीपासूनच याबद्दल निश्चित होतो की या ठिकाणाहून मोर्चा काढणं योग्य होणार नाही. आधीच्या मोर्चाबद्दल पोलिसांना पूर्ण कल्पना नव्हती का? जो आधी निघाला होता, परवानगी नव्हती. नाही, त्याबद्दल निवेदन द्यायला काही लोक आले होते. प्रथमतः डीसीपी झोन 1 यांना त्यांनी निवेदन दिलं आणि त्यानंतर जी काही घटना घडली त्याबद्दलचा गुन्हा दाखल झालेला आहे. पण ज्या पद्धतीने आधी ते लोक जमा झाली होती, लोकांचं म्हणणं होतं की आम्ही इथं आलो होतो, शांततेने मोर्चा काढला होता, पण पोलीस दडपशाहीने आम्हाला ताब्यात घेत आहेत. नाही, हे म्हणणं योग्य नाही आहे. कारण इथं मी तुम्हाला ऑलरेडी यापूर्वी सांगितलेलं आहे. मी परत रिपीटेडली तेच सांगतोय. परत पुन्हा तुम्ही तेच प्रश्न विचारतायत आणि मग ते विनाकारण माझं बाकीची मला कर्तव्य करायची तुम्ही बस पुरेशी मी बाईट दिलेली तुम्ही सगळ्यांना. आता बरेचसे मनसेचे पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी इथे आलेले होते मुंबईतले. त्यांचं म्हणणं आहे की आता हजारो लाखो जे पदाधिकारी आहेत, मराठी माणसं तो इथे येणार आहेत. पूर्ण मीरा भाईंदर जो आहे तो पूर्ण चारी बाजूने ब्लॉक केला जाईल का? कोणाला प्रवेश दिला जाणार नाही का?
नाकाबंदी केली जाईल का? नाही, या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी इथली शांतता कायम ठेवण्यासाठी जे जे काही आवश्यक उपाययोजना आहेत ते आवश्यक उपाययोजना केली जातील. नक्कीच. तर हे होते दत्ता शिंदे साहेब, ऍडिशनल सीपी होते मीरा भाईंदरचे. आणि या मोर्चाला परवानगी होती, आधीच्या मोर्चाला परवानगी नव्हती, पण इथं जो मोर्चा आहे तो कोणत्या परिस्थितीत जो आहे तो होऊ दिला नाही पोलिसांनी. आणि त्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या, जे पक्षाचे ते पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील किंवा लोक इतर लोक असतील, त्या सर्वांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या की कशा रीतीनं हा संपूर्ण चौक आहे. इथे लिहिलंय ओम शांती चौक, पण हा आज ओम शांती चौकच हा कुठेतरी एक वादाचा विषय ठरलेला आहे. याच ठिकाणी जो व्यापारी होता त्याला मारहाण झालेलं आहे आणि तिथूनच मग व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला होता आणि त्या दिवशी एक दिवस बंद पाडला होता. आणि त्याच्या निषेधामध्ये हे इथं आज जे आहे ते मनसेनं, मराठी एकीकरण समिती असेल, विविध पक्षातील लोक असतील, मराठी वेगवेगळ्या समिती असतील, यांनी आंदोलन जे आहे ते आज इथं केलं होतं. एक मोर्चा काढण्याचं इथं नियोजलं होतं, पण मोर्चाला सुरुवात होण्याआधीच पहाटे 3:30 वाजता मनसेचे पदाधिकारी अविनाश जाधव असतील, इतर जे पदाधिकारी आहेत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथे जे लोक येत आहेत त्या सर्वांना इथं पोलीस जे आहेत ते ताब्यात घेत आहेत.